वर्धा जिल्ह्यातील देवळी MIDC परिसरात असणाऱ्या MVNL या विद्युत प्लांट कंपनीत गेल्या 6 महिन्यात 4 तरुण कामगारांचा मशीन मेंटेनन्स करत असताना अपघात झाला। या अपघातात काही तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत। गेल्या 10 दिवसांपूर्वी दिनेश मोकडे या तरुणाचा मशीन मेंटेनन्स करत असताना अचानक मशीन सुरू केल्याने त्या तरुणाचा मशीनमध्ये अपघात झाला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। परंतु इतकी हलगर्जी MVNL या कंपनीकडून होत असताना देखील प्रशासन किंवा सरकारकडून त्यांच्यावरती कोणतीच कारवाई केली जात नाही। दरम्यान त्या कंपनीवरती शासन कुठलीही कारवाई का करत नाही असा सवाल त्या ठिकाणी उपस्थित राहतोय आणि याचाच आढावा देण्यासाठी त्या ठिकाणावरून आपल्या सोबत आमचे विभागीय संपादक निलेश पिंजावकर सध्या जोडलेले आहेत। निलेश, काय आहेत अधिकच्या अपडेट? देवळी MIDC स्थित MVNL नावाचा एक पॉवर प्लांटची कंपनी आहे, ज्यामध्ये अनेकदा कामगारांचा मृत्यू झाला आणि तेही कंपनीच्या हलगर्जीपणामुळे। नुकत्याच 10 दिवसापूर्वी दिनेश मोकडे हा वर्धा येथे रहिवासी होता। त्याला 2 छोटे छोटे मुले आहेत आणि त्याचा मशीनचा मेंटेनन्स सुरू असताना अचानक कुणीतरी ती मशीन सुरू केली व तो दिनेश मोकडे त्या मशीनमध्ये आतमध्ये जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। परंतु MVNL कंपनीच्या अशा हलगर्जीपणामुळे त्या कंपनीमध्ये 3 ते 4 तरुणांचा मृत्यू झाला। परंतु मृत्यू झाल्यानंतर ज्या परिवारावर उपासमारीची वेळ येते, मात्र कंपनी इतकी मुजोर की ती त्या परिवाराला भरपाई देखील देत नाही। आपल्यासोबत आहेत देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजेशजी बकाने। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या कंपनीवर नेमकी कुठली कारवाई करायला पाहिजे। मागील 10-12 दिवसापूर्वी एक अपघात MVNL मध्ये झाला। महाराष्ट्र विद्युत निगम लिमिटेड या नावाने MIDC स्थित ही कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये याच्यापूर्वी सुद्धा एक 3-4 अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत। माझं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी वारंवार जर अपघात होते आहे तर कशामध्ये दोष आहे हे आधी शोधायला पाहिजे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई मिळाला पाहिजे। त्याचं कुटुंब उघड्यावर पडू नये याच्यासाठी MVNL ने काळजी घ्यायला पाहिजे। जर का त्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये त्यांनी असमर्थता दर्शवली तर नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून मोठी ॲक्शन घेतल्याशिवाय आणि सरकारकडे तक्रार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि या ठिकाणी जे वारंवार अपघात घडत आहे याची काळजी सुद्धा त्यांनी घ्यायला पाहिजे। याच्यापूर्वी असेच अपघात त्या ठिकाणी झाले पण कोणालाही नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळाली नाही, पण हा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला। त्यामुळे MVNLचे अधिकारी जे आहे त्यांना मी आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचं नुकसान भरपाई देण्याचं काम करावं। आपण बघू शकता हीच ती कंपनी आहे, महाराष्ट्र विद्युत निगम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ज्यामध्ये गेल्या 10 दिवसापूर्वी दिनेश मोकडे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला व तो महाराष्ट्र विद्युत निगम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हलगर्जीपणामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला। त्याच्या पाठीमागे 2 मुले, पत्नी असा एक मोठा परिवार देखील आहे। परंतु अशा निर्दयी कंपनीवर कारवाई कधी होणार या ठिकाणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ त्यांच्यावर 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला। परंतु यांच्या हलगर्जीपणामुळे कुठेही सेफ्टीची सुरक्षा नाही, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा देखील नाही व सुरक्षेचा कुठेही या ठिकाणी तात्काळ बंदोबस्त देखील दिसत नाही आहे। यापूर्वी अशा 3 ते 4 तरुणाचा गेल्या 6 महिन्यामध्ये असाच दुर्दैवी मृत्यू झाला तर काही आपले अवयव देखील गमावले आहे। परंतु अशा कंपनीवर तात्काळ महाराष्ट्र शासन कारवाई कधी करणार हाच मोठा प्रश्न आहे। यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी व ज्यांच्या घरचे तरुणांचा जर दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना त्यांची नुकसान भरपाई देखील देण्यात यावी अशीच सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे व यांची पूर्ण सेफ्टीची निरीक्षण करून व पर्यावरणाचं देखील भान ठेवून यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांच्यावर मोठे गुन्हे देखील दाखल करण्यात यावे अशीच सर्वसामान्यांची मागणी देखील आहे।
विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, नागपूर विभाग, वर्धा, देवळी MID.